इथपर्यंत लाडक्यात बघा, सरकारची एक मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीबद्दल या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत. लाडक्या बहिणीला ते काय बोललेले आहेत या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओ सहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यातांना विनंती आहे की या ठिकाणी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि 25वा हप्ता आज वाटप झाला का, तर याचं उत्तर आहे आज वाटप झालेलं नाहीये. पण लक्षात घ्या लाडक्यातांनो, 12 तारखेला GR आलेला आहे. त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार, त्याच्याबद्दल काळजी करायची मोठी गरज नाहीये. पण जर आता 3-4 दिवसात वाटप नाही झालं तरी आपल्याला 28 तारखेला म्हणजे रक्षाबंधनाला 2 हप्ते भेटणार अशा स्वरूपाचे महत्त्वाचे बातमी पण समोर येईल. त्याच्यामुळे काळजी बिलकुल करू नका. एक GR तर आलेला आहे, त्याच्यामुळे हप्ता तर 100% तुम्हाला वाटप होणार आहे. त्याच्यामुळे असं टेन्शन घेऊ नका की सर आता हप्ता आज भेटला नाही म्हणजे हप्ता लाडकी बहिणींना बंद पडले का, सर लाडक्या बहिणीचे आता पैसे बंद झालेत का, हे काही टेन्शन घेऊ नका. GR 12 तारखेला आलेला आहे, त्याच्यानुसार या 2-3 दिवसामध्ये. आणि मागचा जर इतिहास बघितला तर 10 तारखेला जर GR आला तर 15 तारखेपर्यंत वाटप होतं, किंवा 8 तारखेला GR आला तर 13-14 तारखेला वाटप झालं होतं. तर अशा स्वरूपात 12 तारखेला GR आला तर आपण 17 तारीख तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे 17 ऑगस्ट पर्यंत वाटप होईल म्हणून. तर 12 ते 5 अजून दिवस पकडून चालूया. तर आता उद्या जर सुट्टी आहे, मग उद्याच्या सुट्टीच्या दिवशी तर शक्यता खूप कमी आहे. पण तरी पण सरकारकडे एक विनंती आहे की बाबा उद्या जर वेळ भेटला, सरकारने निर्णय घेतलाच आहे ऑलरेडी GRचा, तर एक हप्ता उद्या टाकून द्या आणि राहिलेले 1,500 रुपये रक्षाबंधनाला टाकून द्या, अशी सरकारला एक आपली विनंती. पण चला ते आता नंतर तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की ते 1,500 भेटणार का 3,000 भेटणार की काय नेमकं आहे. पण बऱ्याच लाडक्यातांना प्रॉब्लेम येत होते, बऱ्याच लाडक्यातांना वाटत होतं की लाडकी बहिणींना बंद पडणार आहे, लाडक्या बहिणीला आता 5 वर्ष चालणार नाहीये, निवडणुकी झाल्या की सरकार बंद करणार आहे, अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी लाईव्ह असताना त्यांनी दिलेले आहेत. एका मोठ्या सभेमध्ये ते बोलताना ते दिलेले आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो आणि त्यांचा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट मी ऐकवणार आहे. त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्याबद्दल पण ते या ठिकाणी बोलत होते. शेतकऱ्याच्या नंतर लाडक्या बहिणीचा त्यांनी मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. बघा, या ठिकाणी सांगितलं हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. बघा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की निवडणुका झाल्या तरी पण लाडकी बहिणींना बंद पडलेली नाही. पण या ठिकाणी अजून त्यांनी एक सांगितलेलं आहे की बाबा 5 वर्ष पुढची बंद पडणार आहे का, तर त्यांनी ते पण सांगितलेलं आहे की पुढच्या 5 वर्ष पण लाडकी बहिणींना बंद पडणार नाही. आणि त्याचबरोबर कोणत्याच लाडक्या बहिणीवर, अपात्र लाडक्यावर आम्ही अन्याय करणार नाही, त्यांचे सगळे हप्ते त्यांच्या अकाउंटला देतो, अशा स्वरूपाचे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या लाडकी त्यांना असं वाटत होतं की लाडकी बहिणींना बंद पडणार आहे, लाडक्या बहिणीचं आता काय होणार आहे, एवढ्या लाडक्या बहिणी बाहेर काढतात त्यांचं नेमकं काय होणार आहे, तर लाडक्या बहिणी बघा लक्षात ठेवा, त्यांनी भले 92 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्यात, पण ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची पुन्हा पडताळणी सुरू आहे आणि पडताळणीनुसार त्यांना पुन्हा मध्ये घेतलं जाईल. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि तुम्हाला मी मागे पण सांगितलं, मला 5 वर्षाचं ह्यांनी सांगितले 5 वर्षाचं, पण मी 5 वर्षाबद्दल बोलत नाही. या पुढचं 1 वर्ष तरी तुम्हाला हप्ते भेटणार म्हणजे भेटणार, कारण की 26,000 कोटी रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत. अर्थसंकल्पामध्ये, विधानसभेमध्ये आपल्याला या ठिकाणी पैसे मंजूर झाले. त्याच्यामुळे पुढचं 1 वर्ष तर तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता अजून ते काय म्हणतात पुढे बघूया. लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये बघा या ठिकाणी त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट, लखपती दिदी योजना, तर या योजनेला कोणी सहभागी घेतलाय का, आता यांनी भरपूर सांगितलं, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाहीये. पण लखपती दिदी नावाची एक योजना चालू आहे, आपण म्हणू शकतो राष्ट्रीय लेवलला ती चालू आहे. तर त्या योजनेचे पण पैसे भेटत असतात लाडक्या बहिणींना. तर 50 लाख लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले, त्यांनी स्वतः सांगितले. आणि अजून 50 लाख जर झाले तर 1 करोड लाडक्या बहिणी लखपती दिदी करणार आहे, अशा स्वरूपाचे त्यांचा मोठा निर्णय आहे आणि मोठे त्याच्याकडे ते वाटचाल चालू पण आहे. तर तुम्हाला लाडक्यातून एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव जिल्हा सांगायचंय आणि
आणि तुम्ही लखपती दीदी योजनेला सहभागी झालेला आहात का? त्यासाठी वेगवेगळ्या त्या योजना असतात, त्या योजनेनुसार तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येत असतात. तर तुम्ही त्या लखपती दीदी योजनेचा सहभागी झाला आहेत का? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला आता या परत गोष्टीकडे आपण वळूया की नेमकं काय आता पुढे करायचं आहे. आता बघा 15 ऑगस्ट उद्या असणार आहे. उद्या हप्ता वाटप होईल का नाही याची चान्सेस खूप कमी आहेत. आज वाटलं होतं पण आज वाटप झालेलं नाही, ते तुम्हाला मी क्लिअर सांगून टाकतोय. आता 15 ऑगस्टला असं म्हणतात वाटप होणार आहे. जर झालं तर खूपच चांगलं होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं फॉर्मचं स्टेटस, बऱ्याच लाडक्या ताई म्हणत होत्या की गुरुदादा आम्हाला दाखवा की ते फॉर्मचं स्टेटस कसं दिसतं, कुठं चेक करायचं. तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता किंवा ऑफलाईन फॉर्म भरला होता त्यांना ते पाहता येत नाही, तरी नाही पाहता येत, म्हणजे स्वतःवरून पाहता येत नाहीये. पण जर तुम्ही महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली, तक्रार केली, तर तुम्हाला ते दाखवू शकतात की तुमचं यादीमध्ये नाव आहे का नाही, हे तुम्हाला त्यांना विचारू शकतात. पण ज्या लाडक्या त्यांनी पोर्टलवरून फॉर्म भरला होता, लाडकी बहीण योजनेच्या या वेबसाईटवरून फॉर्म भरला होता, त्यांनी त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांचं मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा वगैरे सगळं टाकायचं आहे. OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर अशा स्वरूपाचं लॉग इन येणार आहे. त्या लॉग इनमध्ये बघा वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत. या ठिकाणी होम आहे, स्कीम आहे, ऍप्लिकेशन मेड अर्लियर आहे, प्रोफाईल. त्या प्रोफाईलवर जाऊन क्लिक करायचं लागते. प्रोफाईलवर जाऊन क्लिक केल्यानंतर तुमच्या वेगवेगळे असे तुम्हाला तुमचं नाव दिसेल. आता मी बऱ्याच लाडक्यांचे एकत्र नाव घेते, त्याच्यामुळे तुम्हाला अशी लिस्ट दिसते. तर अशा स्वरूपाचं तुमचं नाव दिसेल, या ठिकाणी तुमचा नंबर दिसेल, या ठिकाणी तुमचा फोटो दिसेल, या ठिकाणी स्टेटस हे चेक करायचं तुम्हाला अप्रूव्ड आहे का. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट चेक करायची आहे की तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. जर अप्रूव्ड नसेल मग ते रिजेक्ट झालंय का रिव्ह्यूमध्ये गेले का पेंडिंगमध्ये पडले, हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि त्याचबरोबर संजय गांधी योजना म्हणजे ही पुढचा जो कॉलम आहे त्याच्या पुढे चेक करायचं आहे की तुमच्या पुढे येस आहे का नो आहे. जर नो असेल आणि अप्रूव्ड स्टेटस असेल तर 100% तुम्हाला हप्ता भेटून जाईल, काळजी करायची गरज नाही. पण जर तुम्हाला या ठिकाणी येस आलं, बघा या लाडक्याचा फॉर्म अप्रूव्ड आहे पण संजय गांधी योजनेचा ते लाभ घेतात म्हणून येस आलंय, म्हणजे यांना पण तो हप्ता भेटणार नाही. तर अशा स्वरूपात लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे तुमचं स्टेटस चेक करायचं आहे. काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तुमचं हे फॉर्मचं स्टेटस असं चेक करून घ्या. आणि त्याचबरोबर लाडक्याताईंनी काही काही प्रश्न विचारले, ते प्रश्नाची उत्तरं पण या ठिकाणी मी देणार आहे. काही प्रश्न एक तर सगळ्यांना द्या किंवा बंद करा ही योजना, असे काही काही कमेंट्स पण येत आहेत. आता काही पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत, काही निगेटिव्ह कमेंट्स आहेत. आता लाडक्या बहिणी या ठिकाणी त्रस्त होतात. काही लाडक्या बहिणी या ठिकाणी त्रस्त होऊन काही काही कमेंट्स करतात की बाबा लाडकी बहिणींना बंदच करून टाका, आम्हाला हप्ता का भेटत नाहीये, बाकी सगळ्यांना हप्ते भेटत आहेत, आम्ही गरीब असून आम्हाला हप्ते नाही आहेत, आम्ही किरायाच्या घरामध्ये राहून आम्हाला हप्ते नाही आहेत, आमचं हातावर पोट आहे तरी आम्हाला पैसे भेटत नाही आहेत. अशा बऱ्याच कमेंट येत आहेत. निगेटिव्ह कमेंट आहेत, काही पॉझिटिव्ह कमेंट आहेत, काही चांगलं आहे. तर लक्षात घ्या लाडकीजनो. आणि बऱ्याच लाडकी अशा पण म्हणत आहेत की 3000 रुपये हप्ता वाटप व्हायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतंय, 3000 वाटप व्हायला पाहिजे का नाही, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री